सावकाश वा. मजा येते तुला काका. हॅलो नमस्कार. आज सकाळी आम्ही गावी आलोय. सागरच्या भाषेत आमचे भरगोच असे कार्यक्रम आहेत. तर आता आम्ही ओसरगावला जातोय, मी आणि सागर. आम्हाला तिकडे जोडं ठेवलं आहे उपाशी, कारण आज माझ्या दादाचा आणि वहिनीच्या लग्नाचा गोंधळ आहे. त्यामुळे आता आम्ही तिथे जातोय. म्हणजे गोंधळ आहे रात्री, आता आम्ही उपाशी आहोत. तर मग आम्ही आता जेवायला तिथे जातोय. तिथून आम्ही रिटर्न येणार आणि मग माझ्या दिरांचा साखरपुडा आहे, मग आम्ही साखरपुड्याला जाणार. तिथून आम्ही रिटर्न येणार आणि परत ओसरगावला गोंधळाला जाणार आहे, असा आमचा आजचा प्लॅन आहे. तर मी आणि सागर आता आम्ही निघालो आहे ओसरगावला जायला. रेडी? मरणाचं ऊन होय बापरे. चला आम्ही निघतो, बाय बाय. त्या मंदिरात गोंधळ असतो रात्री, इथेच असणार. आता आम्ही आलोय जेवायला. तो नाही हसत, तो हसतच नाही. नाही माझी नवतच बघता, नाही हसलाच नाही तो. देणारच नाही, मी देणारच नाही ड्रेस तुला, देणारच नाही. कोणते कोणते काका टाळी कसं करायचं? टाळी दे. आता कसं करायचं? हा करा करा. अरे गुड बॉय. सगळ्यात आधी आम्हाला जेवण वाढलं. डाळ भात, खीर, उसळ, पापड, लोणचं असं छान जेवण बनवलं होतं. जेवतो. रेडी दिलं. आम्ही जेवून जरा वेळ बसलो, कारण वडील हॉस्पिटलमधून येणार होते, कारण आज त्यांचं डायलिसिस होतं. तर आई आणि भाऊ त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. जागरण असा तर रेल्वे न बसा निलव लक्झरियसून, आणि ती पण 5ची सीट. हो कलिंगडा बरी गावली. ये ये उपासवाल्यांका कलिंगडा घेतला. हा ए काय गाडी चालवतो तू रुद्राज? मजा येते तुला? हा काकाने गाडी चालवायला नेलं होतं तुला भूम भूम. चला चल. गरमी आहे. आम्ही थोडंसं आराम केलं, मग आता ओटी वगैरे भरल्याने आम्ही आता निघतो. आमची सासरची मंडळी फाट्यावर येऊन थांबली असत, कारण आज आमका मुलीच्या घराकडे साखरपुड्यात जायचं असं कासरलला. तर आम्ही ओसरगावातून हे वागदात जातलो, ती वागदाच्या फाट्यावर थांबली असत. आता चला आपण भेटूया साखरपुड्यात. इकडे ना गाडी आता चालू आहे आम्ही घरी, आणि आता तयारी करून लगेच आम्ही ओसरगावला निघणार आहोत गोंधळासाठी. आज तर लाईट लाव. आज तर खूपच आमची घाई आहे. अजून आमची घरातली मंडळी आली नाही आहेत, ती मागून येत आहेत. आम्हाला जायचं म्हणून आम्ही पुढे आलो. अन्नाचा गरम होता बाबा. चला आता भेटूया मस्तपैकी गोंधळाक. आता आम्ही पटापट सगळं आवरून आता परत ओसरगावला जातोय. आमचे तर आजचा दिवस तर एवढा बिझी गेला ना रे, खूप म्हणजे खूप बिझी. आमच्या दोघांकाही झोप येतं, कारण बसची तिकीट मिळत नव्हते, ट्रेनचे तिकीट मिळत नव्हते. तर आमका जी बसची तिकीट मिळाली होती लक्झरीची, ती एकदम लास्ट शेवटची आणि सिटिंग होती, आणि ती पण 1.5 तास लेट. अक्षरशः आमची हालत खूप बेकार झाली. झोप पण नाही झाली असा, आणि नुसते कार्यक्रम आम्ही आपली फिरतो. तर आता आम्ही जातो ओसरगावा. तिकडे गोंधळ 10 वाजेपर्यंत होईल सुरू. तर हो आता 8:30-9 वाजत दिले असत. तर मी आणि आता सागर जातो. सागर तर झोपेतच. आता तर गंमतच झाली, हातातनं चावी घेऊन इली कारची, आणि दरवाजा लावून उघडले नाही दरवाजा, आणि म्हणतो चावी खाया असं दरवाजा ओपन टाकून घरभर शोधतात. मग माझ्या थोडंसं डोक्यात लागी, का कसं उघडलं नाही म्हटलं याने चावी शिवाय. तर मी जाऊन बघते ते दाराक चावी. तर असं माझंच पडला, बाबा हळूहळू गाडी चालव, मान्य असं तुका झोप येता.
तर आता आम्ही जातो वसुगाव. चला, कोण आलंय आमच्या स्वागताला? कोण आहे ही? दिदू आणि दुधांची मम्मा. बघू इकडे. मम्मा मस्त दिसते रुद्रांशी मम्मा. छानच. रुद्रांश कधी रेडी होणार? गेट रेडी विथ रुद्रांश. गेट रेडी विथ रुद्रांश. आणि हे बघा, हे आमचं भवानीचं मंदिर जिथे आता गोंधळ होणार आहे. मस्त लाइटिंगने असं सजवलंय. आणि हे माझं माहेरचं घर. चला, आता तुम्हाला ओळखलं पाहिजे. ओळखलं धर रे काका, मी घेते. ये रे माझ्या शोना. काय आलं शांत शांत कशाला तू? तिकडे बघ, काकाकडे बघ. काकाकडे जिजू कसं रंगलो बाबू वांडर. वांदर माझे वांदर कलिंगड खाऊन येलो. ज्या जोडप्यांचा गोंधळ होता ती जोडपी संध्याकाळी 7 वाजता जोगवा मागायला वाडीत गेली होती. तर जवळजवळ 9 वाजता जोगवा मागून ते सगळे आले होते. जोगवा मागून झाला नंतर आम्ही सर्वजण जेवलो आणि मला तर खूपच झोप येत होती कारण गाडीमध्ये माझी झोप झाली नव्हती. त्यामुळे मी 1 तास झोपली. मग तयारी वगैरे करून मग आम्ही ते सगळेजण मंदिरात गोळा झालो होतो. भवानी माते आई तुझा भवानपूर भवानी माता या ठिकाणी लिंगमाऊली सिद्ध भराडी भवानी देवी माता गोंधळाच्या निमित्ताने या ठिकाणी लग्नाचे गोंधळ मांडलेले आहेत. तुम्हाला रुपेश मोरे या 4 दाम्पत्याच्या लग्नाचा गोंधळ प्रथेप्रमाणे या ठिकाणी मांडलेला आहे. याच्यामध्ये पूजा मांडलेली आहे. जर काही चूक झाले पाकळी वाले एखाद्या विस्तर परपंच लग्नानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा आणि आपला पारंपरिक विधी म्हणजे हा लग्नाचा गोंधळ. तर आज आमच्या घरी भवानी आईचा गोंधळ घातला जातोय. संपूर्ण रात्रभर देवीचा जागर, भजन, कीर्तन आणि एकदम धमाल चालणार आहे. तर आपल्या परंपरेनुसार नवीन आयुष्याची सुरुवात करताना देवीला साकडं घालण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद घेण्यासाठी हा गोंधळ घातला जातो. संबळाचा हा आवाज ऐकला ना की अंगावर कसा काटा येतो ना. उदे ग अंबे उदेच्या गजरात आता गोंधळाला सुरुवात झाली आहे. जशी रात्र पुढे सरकते ना तसा कार्यक्रमात अधिकच रंग येतो आणि मग इथे भजन कीर्तन याला सुरुवात होते. आणि माझ्या सगळ्यात आवडतीची गोष्ट म्हणजे फुगड्या. इथे बायका रात्रभर फुगड्या घालतात. खरंच खूप मजा येते. रात्रभर इथे जागरण केलेली जाते. लहानापासून मोठ्यांपर्यंत इथे कोणीच झोपत नाही. रात्रभर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या बायका फुगड्या खेळतात. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता आमच्या कॉलनीमध्ये सार्वजनिक पूजा असल्यामुळे मला तर ह्या गोंधळाला राहता आलं नाही. त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी सगळ्या फुगड्या वगैरे मिस केल्या आणि मग आम्ही घरी निघून गेलो. तर गोंधळ वगैरे आटपून आम्ही आता चाललोय घरी. कारण उद्या आमच्या बँक कॉलनीमध्ये पूजा असते सार्वजनिक. तर त्या पूजेला बसायचा मान आम्हा दोघांना मिळाला आहे ह्या वर्षी. तर त्यासाठी आम्ही जातो. तरी आता 1 वाजलाय. किती लवकर म्हटलं तरी पण. आणि आज तर आमचा दिवस फुल बिझी गेलाय. मुंबईवरून येणं, परत ओसरगाव, साखरपुडा, परत गोंधळ असं सगळं. तर आता आम्ही घरी जातोय आणि तयारी पण करायची आहे उद्याची. 8 वाजता पूजा आहे. आणि सकाळी 8 वाजता पूजा आहे. 8 वाजता आम्ही तयार रेडी पाहिजे तिथे. तर बघू आता कसं काय ते. तर त्या संदर्भात उद्या ब्लॉग माझा नवीन येईलच. तर मी माझा हा ब्लॉग इथेच संपवते. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.